नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी सरळ सेवा युट्यूब चॅनलवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपण बघत आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठी 1846 जागा आहेत. त्यासाठी आपण खास एक नवीन सिरीज चालू केलेली आहे. त्या सिरीजचं नाव आहे विजेता सिरीज. लेक्चर नंबर आजचं 4th आहे. ज्यांनी आतापर्यंत 3 बघितले नसेल एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होईल. त्यामध्ये आपण फक्त गणिताचे प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, लिंक शेअर करायची आणि लाईक करायची आणि शेवटपर्यंत बघायचंय, नक्कीच फायदा होऊन जाईल. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा. दोन व्यापाऱ्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 2:3 व मुदतीचे गुणोत्तर 5:4 होते, तर त्यांनी केलेल्या नफ्याची वाटणीचे गुणोत्तर काय असेल? ऑप्शन बघा, 5:6, 6:7, 8:5 आणि 4:3. काय लिहायचं उत्तर? प्रयत्न करा. नाही आलं तर शेवटी मी आहेच. सोडवा. बघा, भागीदारी या टॉपिक मधला प्रश्न आहे. भागीदारी टॉपिक मध्ये फक्त एकच कन्सेप्ट. काय कन्सेप्ट आहे? भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर काय भेटतं? नफ्याचे गुणोत्तर. ह्या एकच कन्सेप्टवर संपूर्ण टॉपिक आहे. भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. बघा, आता दोन व्यक्ती आहेत, समजा ए आणि बी आहे. त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर काय? ए चं 2 आहे, बी चं 3 आहे. गुणिले त्यांच्या मुदतीचं गुणोत्तर काय? 5:4. लिहून टाकलं. गुणिले आहे तर गुणाकार करा. 5 दुने 10, 4 त्रिक 12. किती आलं त्यांचं नफ्याचं गुणोत्तर? 10:12. पण जर भाग जात असेल समान संख्येने दोघांनाही तर भाग द्यायचा. 10 आणि 12ला 2 ने भाग जातो. 2×5 10, 2×6 12. म्हणजेच त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काय येणार? 5:6. ऑप्शन नंबर 1. त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर येणार 5:6. कळले सर्वांना? क्लिअर? ज्याला पाहिजे असेल तो स्क्रीनशॉट घेऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा. आशाचे वय 12 वर्षापूर्वी 25 होते, तर ती किती वर्षांनी 63 वर्षाची होईल? ऑप्शन बघा, 37, 75, 26 आणि 85. काय लिहायचं उत्तर? व्हेरी गुड, छान. किती येणार? 26. बघा, आशाचे वय 12 वर्षापूर्वी किती होतं? 25. आज किती असणार तिचं वय? आज 25 अधिक 12. 5 आणि 2 7, 2 आणि 1 3. 37 वर्ष तिचं आजचं वय आहे. तर 63 वर्षाची ती किती वर्षांनी होईल? मग काय करा, 63 वजा 37. 13तून 7 गेले, 6 उरले, 1 हातचा, 6तून 4 गेले, 2 उरले. म्हणजे आणखीन तिला 26 वर्ष लागतील, मग ती 63 वर्षाची होईल. ऑप्शन नंबर 3. कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 5 3 9 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या यांची बेरीज. बघा, अशा प्रकारचे प्रश्न येत असतात. तुम्हाला हेच 4 अंक वापरायचे. ह्याच 4 अंकापासून सगळ्यात मोठी संख्या आणि सगळ्यात लहान संख्या यांची बेरीज करायची असेल तर बेरीज कधी सांगतील ह्यांच्यातील फरक किती, मग करायचं वजाबाकी. कळलं? कधी सांगतील ह्या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी पण समसंख्या, लहानात लहान पण समसंख्या, किंवा मोठ्यात मोठी विषम संख्या, मोठ्यात मोठी समसंख्या, काही विचारतील. जसं प्रश्नामध्ये विचारले त्याप्रमाणे सोडवायचं. आता इथं फक्त आपल्याला मोठ्यात मोठी संख्या सांगितली, तर मोठ्यात मोठा अंक 9, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 3. ही झाली मोठ्यात मोठी संख्या. आता लहानात लहान संख्या म्हणजे सगळ्यात पहिला शेवटचा अंक, तेव्हा ही संख्या रिपीट लिहा उलटी. 3 नंतर 5 नंतर 7 आणि शेवटी 9. आता यांची बेरीज करा. 9 आणि 3 12, 1 हातचा, 7 आणि 5 12 आणि 1 13, 1 हातचा, 7 5 12 आणि 1 13, 1 हातचा, 9 3 12 आणि 1 13. काय आली बेरीज? 13,332. 13,332. ऑप्शन नंबर 2. कळले? क्लिअर?
पुढचा प्रश्न बघा, पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या तिप्पट आणि दोन्ही संख्यांची एकूण बेरीज 200 आहे, तर दुसरी संख्या काढा. काय सांगितलंय प्रश्नामध्ये नीट समजून घ्या. ऑप्शन बघा, 75, 100, 150 आणि 50. तुम्हाला विचारलंय काय, दिलेले काय, नीट समजून घ्या. दोन संख्यांची बेरीज आहे 200. दोनच संख्या आहेत. काय सांगितलं, पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. म्हणजे इथं जी दुसरी संख्या आहे ती एक पट आणि पहिली संख्या काय येणार, ह्याच्या तिप्पट. दोघांनी मिळून किती पट झाले, 4 पट. मग 4 ने भाग द्या, 4 पंचे 20 आणि 0. एक भाग बरोबर 50. विचारलंय काय, दुसरी संख्या. दुसऱ्या संख्येचा भाग किती आहे, 1. 50 गुणिले 1 किती येणार, 50. म्हणजे इथं दुसरी संख्या येणार 50 आणि पहिली संख्या विचारली असती तर तिप्पट, दुसरीच्या तिप्पट म्हणजे 50 त्रिक 150 आली असती. कळलं? भरपूर जण गोंधळ करतात, 50 लिहायचं का 150 लिहायचं. जसं गणितात सांगितलंय त्याप्रमाणे क्रिया करायची. क्लिअर? पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पदाची किंमत जास्त आहे? सगळ्यात जास्त किंमत कोणत्या पदाची? ऑप्शन वरूनच जायला लागेल, ह्याला काय दुसरा पर्याय नाही. बघा, 3चा वर्ग प्लस 3चा शून्य घात हा एक झाला. दुसरा आहे 3चा वर्ग प्लस 3चा शून्य घात, हा दुसरा झाला. तिसरा आहे 3चा वर्ग वजा 3चा शून्य घात आणि शेवटचा आहे 3चा वर्ग भागिले 3चा शून्य घात. आता इथं घातांकाचे नियम माहिती पाहिजे. बघा, 3चा वर्ग किती, जर मध्ये बेरीज चिन्ह असेल तर सरळ त्यांची किंमत काढायची. 3चा वर्ग 9. कोणत्या संख्येचा एक घात म्हणजे 1, कोणत्या संख्येचा शून्य घात म्हणजे त्याचं उत्तर नेहमी 1 येतं. मग 9 1 10, ह्याचं उत्तर किती आहे, 10. पुढे बघा, 3चा वर्ग 9. अच्छा, इथं गुणिले आहे का, एक मिनिट. तीनाचा वर्ग गुणिले 3चा शून्य घात. आता गुणाकाराचा नियम बघा, जर पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होते. म्हणजेच पाया तोच ठेवायचा. 2 आणि 0 किती, 2च. 2 आणि 0 किती, 2. म्हणजेच काय येणार इथं, 3चा वर्ग. 3चा वर्ग किती, 9. इथं उत्तर येणार फक्त 9. बघा, 3चा वर्ग 9. कोणत्याही संख्येचा शून्य घात उत्तर 1. मग 9 गुणिले 1 किती येणार, 9च. इथं बघा, 3चा वर्ग 9 अधिक कोणत्या संख्येचा शून्य घात 1 म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं, 10. पुढे बघा, 3चा वर्ग 9 वजा कोणत्या संख्येचा शून्य घात म्हणजे त्याचं उत्तर 1. 9तून 1 गेला किती आले, 8. तिसरं बघा, लास्ट बघा आता, 3चा वर्ग 9 भागिले कोणत्या संख्येचा शून्य घात म्हणजेच 1. मग 9 भागिले 1 किती आलं, 9च. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त किंमत कोणाची दिसते, 10. म्हणजेच 3चा वर्ग अधिक 3चा शून्य घात ह्याची किंमत सर्वात जास्त आहे. याची किंमत काय आहे, सगळ्यात जास्त. कळलंय सगळ्यांना? क्लिअर? पाहिजे तर स्क्रीनशॉट घ्या. पुढचा प्रश्न बघण्याआधी बीएमसी एक्झाम 2024 साठी आपली रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचची फी आहे 499 रुपये. ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता. या 499 मध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, बौद्धिक चाचणी, इंग्रजी व्याकरण आणि सामान्य ज्ञान सर्व काही ह्याच्यामध्ये भेटून जाईल. अधिक माहितीसाठी कॉल करा 8233007373. या नंबरला कॉल करा, मेसेज करा, संपूर्ण डिटेल मध्ये माहिती भेटून जाईल. ठीक आहे, चला. पुढचा प्रश्न बघा आता, 1200 बरोबर किती? ऑप्शन दिलेत, यातलं कुठलं उत्तर 1200 आहे? बघा, 12 गुणिले, मग सारखेच पाठ करू. 12 गुणिले 10चा 5वा घात, 0.12 गुणिले 10चा 4था घात, 1.2 गुणिले 10चा घन, 1.2 गुणिले 10चा 4था घात. आता ह्यांची किंमत काढून या.
बघा 12 गुणिले 10चा 5वा घात, जेवढा घात असेल तेवढे शून्य, 1 2 3 4 5, म्हणजे उत्तर काय येणार ह्याचं? 12 वरती 5 शून्य. कळलं? म्हणजेच किती येते हे? 12 लाख. आपल्याला पाहिजे 12,000, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. पुढचा ऑप्शन बघा, 0.12 लिहून टाकलं, गुणिले 10चा 4था घात म्हणजे एकावर किती शून्य? 4 शून्य. आता गुणाकार करा. सगळ्यात पहिलं गुणाकार करताना आपण पॉइंट बघत नाही. 12 गुणिले 10,000 म्हणजेच किती येणार ते? 12 वरती 4 शून्य, 2 घरं सोडून पॉइंट आहे, 2 घरं सोडून पॉइंट दिलं, किती आलं? 1200. मग ह्याचं उत्तर 1200, पण आपल्याला पाहिजे 12,000. काय पाहिजे उत्तर? 12,000. म्हणजे हा ऑप्शन येणार नाही, हा सुद्धा येणार नाही. पुढचा ऑप्शन 1.2 गुणिले 10चा घन, जितका घात असेल तेवढे शून्य. पॉइंट बघायचं नाही, सरळ गुणाकार केला, किती आला? 12,000, पण एक घर सोडून पॉइंट, ह्याचं उत्तर सुद्धा किती आलं? 1200 आलं. म्हणजे हा पण येणार नाही, राहिला हाच. बघा 1.2 गुणिले 10चा 4था घात म्हणजेच काय? 4 शून्य. किती येणार? 4 शून्य. आता 12 वरती डायरेक्ट 4 शून्य लिहून टाकले, एक घर सोडून पॉइंट दिला, एक घर सोडून पॉइंट देऊन टाकला, किती आलं उत्तर? 12,000. म्हणजे 12,000 हा याचं उत्तर ऑप्शन नंबर 4, 1.2 गुणिले 10चा 4था घात. क्लिअर? संपूर्ण सुटसुटीत सर्व काही सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. ज्याला पाहिजे असेल स्क्रीनशॉट काढू शकतो. उत्तर हे बरोबर. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, एका संख्येच्या 25% म्हणजे 75, तर ती संख्या कोणती? एक संख्या तिचं 25% आहे 75, ती संख्या असणार पूर्णपणे 100%. मग 25% बरोबर जर 75 असेल तर 100% बरोबर किती? तिरकस गुणाकार, किंवा हे 4 पट झाले तर ह्याचे सुद्धा डायरेक्ट 4 पट करून टाका, किती येणार? 300. किंवा तिरकस गुणाकार, हे नसेल समजलं तिरकस गुणाकार, 100 गुणिले 75 भागिले 25, 25 एके 25, 25 चोक 100, 75 गुणिले 4 300. किंवा तुम्हाला इकडं नसेल भाग द्यायचा, इकडे दिला तरी चालतो, 25 त्रिक 75, 3 गुणिले 100 किती येणार? 300. कळलं? म्हणजे ती संख्या कोणती असणार? तर 300 असेल, ऑप्शन नंबर 2. 300चे तुम्ही 25% काढले तर किती येणार? 75. क्लिअर? ज्याला पाहिजे असेल स्क्रीनशॉट काढू शकतो. पुढचा प्रश्न बघा, जर 5 वस्तूंच्या खरेदीच्या किमतीला 4 वस्तू विकल्या तर नफा किती टक्के मिळेल? ऑप्शन बघा, 10%, 20%, 5% आणि 25%. सोडवा. काय लिहायचं उत्तर? फक्त ऑप्शन नंबर सांगायचा. ऑप्शन नंबर 1, 2, 3 की 4? नाही जमलं तर मी इथं आहेच की, एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार. बघा, कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत आपल्याला माहिती नसेल, खरेदी किंमत घ्यायची नेहमी 100. आता प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा, जर 5 वस्तूंच्या खरेदी किमतीत 5 वस्तू जर खरेदी केल्या 100 प्रमाणे 1, तर किती रुपये जाणार? 500 रुपये. तेवढ्याच किमतीला 4 वस्तूच विकल्यात. मग आता 4 वस्तू 500 रुपयाला विकल्या, मग एक वस्तू किती रुपयाला विकली असेल? 125. एक वस्तू कितीला विकली? 125. मग तिची खरेदी किंमत 100 रुपये, विकली 125 ला, म्हणजेच इथं डायरेक्ट 25% नफा आहे. किती येणार? 25% नफा, ऑप्शन नंबर 4. कळले? क्लिअर? बघा, अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला ह्याच पद्धतीने सोडवायचा. जेवढ्या वस्तू खरेदी केल्या, खरेदी किंमत काढायची, त्याला गुणिले 100 लिहायचं. जेवढ्या वस्तू विकल्या त्याने काय करायचं? जी आलेली किंमत आहे त्याच किमतीला विकल्यात किती वस्तू त्याने भाग द्यायचा. उत्तर 100च्या जेवढं पुढं असेल तेवढा टक्के नफा, उत्तर 100च्या जेवढं कमी असेल तेवढा टक्के तोटा. समजा इथं जर आलं असतं 75 तर 25% तोटा. जर इथं आलं असतं 90 तर 10% तोटा. जर इथं आलं 150 तर डायरेक्ट 50% नफा. जर इथं 200 आलं तर डायरेक्ट 100% नफा. कळले? क्लिअर?
पुढचा प्रश्न, वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 दुसऱ्या कंसात वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 बरोबर किती? ऑप्शन बघा, कंसात 5 अधिक 3 चा वर्ग, 5 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग, वर्गमुळात 5 वजा 3 आणि उत्तर फक्त 2. काय लिहायचं उत्तर? तर वर्गमूळ बघितलं तर त्यांची बेरीज वजाबाकी म्हटलं का भरपूर जणांना घामच फुटून जातो. तर बघा नीट समजून घ्या, सोप्या भाषेत सांगतो. वर्गमुळात 5 आहे ना, त्याला आपण ए मानू आणि वर्गमुळात 3 आहे ना, त्याला आपण बी मानू. आता जिथं जिथं तुम्हाला वर्गमुळात 5 दिसेल तिथं ए टाकून द्या, जिथं वर्गमुळात 3 दिसेल तिथं बी टाकून द्या. म्हणजेच इथं काय येणार बघा, आता ए वजा बी, इकडे काय येणार ए अधिक बी. तर ए वजा बी आणि ए अधिक बी कोणाची फोड आहे? तर ए वर्ग वजा बी वर्गाची फोड आहे. कोणाची फोड आहे? ए वर्ग वजा बी वर्ग किंवा ए वजा बी चा वर्ग. ए वर्ग वजा बी वर्ग त्याची फोड काय येणार? ए वजा बी ए अधिक बी. कळले? अरे समजलं का? मग आता फक्त ह्याच्यामध्ये किमती टाकून द्या. ए म्हणजेच काय? वर्गमुळात 5 त्याचा वर्ग आणि बी म्हणजेच काय? वर्गमुळात 3 त्याचा वर्ग. मग वर्गमुळात 5 चा वर्ग काय येणार? फक्त 5 आणि वर्गमुळात 3 चा वर्ग काय येणार? 3. 5 वजा 3 किती आलं उत्तर? 2. ऑप्शन नंबर 4. कळलं? काय येणार ह्याचं उत्तर? 4. क्लिअर? सॉरी, ह्याचं उत्तर किती येणार? 2. ऑप्शन नंबर 4. समजलं सगळ्यांना? ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केलं नसेल करून घ्या. आपले युट्यूबचे जेवढेही लेक्चर होतात त्या सर्वांचे पीडीएफ फ्री मध्ये आपल्या ऍप मध्येच भेटून जाते. आणि त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका 2024 साठी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं, म्हणजे आलेले जेवढे पण व्हिडिओ असेल ते तुम्हाला भेटून जाते. आपल्या इथं बुद्धिमत्ता, गणित, जीके, मराठी सगळे लेक्चर एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. ओके? आणि ही लिंक प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायची आणि जाता ज्याला आवडलं असेल त्यांनी नक्कीच लाईक करून जायचं. चला भेटूया मग पुढच्या भागात. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर. आणि फक्त एकच सांगेल, रिव्हिजन करा, रिव्हिजन करा, रिव्हिजन करा.